खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. सो पुणेरी पॅटर्न मध्ये आज पुन्हा एकदा प्लेसमेंट झालेलं आहे IT मध्ये बेसिकली. सो आपले स्टुडंट आहेत सोनाली, आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. बेसिकली त्या जेजुरीचे आहेत आणि आता त्या रिसेंटली हडपसर पुण्यामध्ये राहतात. सो सोनाली, आज कसं वाटतं? खूप छान वाटतंय मॅम. चालेल, खूप खूप अभिनंदन पहिलं तर. थँक्यू. आज आपले स्टुडंट आहेत सोनाली पवार, यांचं प्लेसमेंट झालेलं आहे स्पेसिफिकली IT मध्ये बिझनेस अनालिस्ट रोलसाठी. सो आज माझ्याकडे खूप प्रश्न आहेत त्यांना विचारण्यासाठी, पण मी सुरुवात करेल की सोनाली यांची जर्नी कशी होती, काय त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, त्या कुठून बिलॉंग करतात आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये त्यांनी महत्त्वाची गोष्ट कसा अभ्यासासाठी वेळ काढला, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांना विचारणार आहेत. त्यामुळे सोनाली, मला हे सांगा की तुमची ओव्हरऑल हिस्ट्री काय आहे? माझी हिस्ट्री तशी खूपच डिफिकल्ट आहे, कारण माझा 10 ते 11 वर्षांचा गॅप होता. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फॅमिलीच्या जबाबदाऱ्यांमुळे मला काहीच करता आलं नाही. पण आता थोडं फॅमिलीला थोडं साईडला ठेवून मी माझ्या करिअरचा विचार केला आणि पुणेरी पॅटर्न जॉईन केलं आणि IT कोर्स लावले. त्यानंतरनं मला ट्रेनर आणि मॅमचं खूप सारं मार्गदर्शन मिळालं. त्यानुसार मी पुढं स्टडी करत गेले आणि आज मी सक्सेसफुली प्लेस आहे. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. सो मला तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण बऱ्याच मुली म्हणतात तर खरं की मी हाऊसवाईफ आहे किंवा मला फॅमिली आहे, पण एक्झॅक्टली तुम्ही ह्या क्लासेससाठी फॅमिलीने तुम्हाला कसं सपोर्ट केलं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत आणि ते तुम्हाला कसं हेल्प करतात, हे सांगू शकाल का? आम्ही आमचं मूळ गाव सोमेश्वर आहे, पण मी आता सध्या पुण्यामध्ये आहे. माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर, आम्ही 4 राहतो. तर माझ्या मिस्टरांनी यासाठी मला खूप सपोर्ट केला. त्यांनीच मला क्लासेसबद्दल विचारपूस करून क्लासेस जॉईन करायला लावले आणि माझ्या मुलांचाही मला नेहमी मदत होत असते, कारण मुलं समजून घेतात आपल्या मम्मीला स्टडी करायचा, आपण त्रास नाही दिला पाहिजे वगैरे, आणि माझे मिस्टरही खूप मला हेल्प करतात. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला अशीच फॅमिली मिळाली पाहिजे, कारण जर अशी फॅमिली असेल तर घरात प्रत्येक जण वर्किंग असू शकतो, प्रत्येक जण इंडिपेंडेंटली कमवू शकतो. फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं, त्यातली त्यात महिलेने इंडिपेंडेंट असते, हे आजच्या काळाची खूप गरज आहे. त्यामुळे असा बॅकग्राऊंड किंवा अशी फॅमिली प्रत्येकाला मिळाली पाहिजे. यानंतर मी येईल इंग्लिश कम्युनिकेशन वरती. तर सोनाली, मला सांगा, इंग्लिश कम्युनिकेशन बद्दल तुम्ही बाकी ऑडियन्सला काय मेसेज द्याल? इंग्लिश कम्युनिकेशन, आपण एक तर घरी बसलेलो असलो, समजा जर आपण हाऊसवाईफ असलो तर आपला इंग्लिशशी एवढा संपर्क राहत नाही. परंतु जेव्हा आपण बाहेर पडतो घराच्या काही कोर्सेस करण्याच्या निमित्ताने किंवा काही जॉबच्या निमित्ताने, जेव्हा आपल्याला जी गोष्ट ऐकण्यात येते तीच आपल्याला मग तोंडात बसून ती रुळते. माझं मत असं आहे की केल्यावर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे, पण प्रयत्न करावाच लागतो. ग्रेट. आणि कन्सिस्टन्सी बद्दल मी विचारेल, तर मला हे सांगा की तुम्ही जो क्लास अटेंड करत होता तर त्याच्यामध्ये किती दिवस तुम्ही प्रेझेंट होतात आणि त्या व्यतिरिक्त जे बाकी क्लासेस होते ते तुम्ही किती अटेंड केले? मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे किंवा GDचे जे असायचे सेशन आमचे, ते मी कंटिन्युअसली अटेंड केलेले आहेत आणि आपले टेक्निकल जे सेशन चालतात ते पण मी कंटिन्युअसली अटेंड केलेले आहेत. ओके, कारण मी असं कधी बघितलं नाही की सोनाली अब्सेंट आहे, तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बऱ्याच वेळा त्यांना त्यांच्या मुलाला पण घेऊन यावं लागायचं, कारण की प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट पॉसिबल नसते, पण जर तुमची इच्छा असेल तर मार्ग हा नक्कीच निघतो. सो मला पुढचा प्रश्न हा विचारायला आवडेल सोनाली, की तुमच्यासारख्या अशा खूप सगळ्या हाऊसवाईफ आहेत ज्यांना 1-2 अशी मुलं आहेत आणि त्या अजूनही विचारच करतात आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आता आणखी वेळ नका घालू, कारण गॅप हा 6 महिन्याचा असो, वर्षाचा असो, खूप लक्षात घेतला जातो आणि आणखी उशीर करून काहीच फायदा नाही आहे. मी जसा निर्णय घेतला तसा तुम्ही लवकर निर्णय घ्या आणि स्वतःच्या करिअरच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. ग्रेट. आणि जसं तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन बद्दल अनुभव घेतलेला आहे की आता तुम्ही चांगल्या MNCचे बरेच इंटरव्ह्यू राऊंड्स क्रॅक केलेले आहेत, सो त्या जर्नीमध्ये तुम्ही काय सांगताल बाकी स्टुडंट्सला? इंटरव्ह्यू राऊंड्सच्या म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की GDचे वगैरे जे सेशन होत होते ते कंटिन्युअसली मी फॉलो केलेले आहेत सगळे. त्यामुळं मला आहे ना इंटरव्ह्यू क्रॅक करताना कुठलाच त्रास किंवा कुठलीच अडचण आली नाही आहे. प्रत्येक ठिकाणी मी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, कारण कसं असतं, हाऊसवाईफ असल्यानंतर कधी नाईट शिफ्ट नको असते माणसाला, मग त्यामुळे मी स्वतःहून की नाईट शिफ्ट नको आहे मला, म्हणून असं राहिलेलं आहे माझं. तर मी एवढंच सांगू शकते की
जी डीचे सेशन असतात, पी डीचे सेशन असतात, ते कंटिन्युअसली केले ना तर इंटरव्ह्यू क्रॅक होण्यास कोणीच थांबवू शकत नाही. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता मला हे सांगा, की आता बरेच मुलं अशी असतात, की त्यांना आय-टीमध्ये तर यायचंय आणि इंग्लिश पण जेमतेम येतं. सो अशा मुलांना असं वाटतं, की आमच्याच्याने ते क्रॅक होईल. तर तुम्ही मला सांगा, की थोडंसं इंग्लिश चालतं का खूप चांगलं इंग्लिश लागतं? असं काही नाही आहे. आपण प्रयत्न केला तर आपण सगळी गोष्टी करू शकतो. कारण कसं असतं, प्रयत्न केलाच नाही तर फळ मिळणारच नाही. आणि मेन म्हणजे कसं असतं, मी एक हाऊसवाईफ होते, 10 ते 11 वर्ष घरी बसलेली होते, तरीसुद्धा मी करू शकते, तर तुम्ही का करू शकत नाही? करेक्ट. आणि आता मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की म्हणजे नाही का, एक आपण म्हणतो ना, पालक म्हणून जे बाकी पालक आता सध्या आहेत, आपल्याला बघतात आहेत. सो त्या पालकांना म्हणजे स्पेसिफिकली त्यांच्या लाईफ पार्टनरला तुमचा काय मेसेज असेल? कारण महिलांची तर खूप इच्छा आहे आय-टीमध्ये येण्याची किंवा जॉब करण्याची बेसिकली. तर त्यांचे जे लाईफ पार्टनर आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल, की तुम्ही असे काहीतरी चेंजेस करा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा तुमच्या रनिंग रुटीनमध्ये, की तुमच्या वाईफला थोडासा वेळ मिळेल. त्यासाठी तुमचे हसबंड काय करतात? माझे हसबंड खूपच सपोर्टिव्ह आहेत, समजून घेतात प्रत्येक गोष्टी, कुठल्याच गोष्टीला असं आडवं लावत नाहीत, की ही गोष्ट झालीच पाहिजे किंवा काय नाही, समजून घेतात. मला असं वाटतं, की प्रत्येक म्हणजे जो लाईफ पार्टनर असतो ना, त्याने समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जर अंडरस्टँडिंग असेल तर संसार सुखाचं होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. ग्रेट. मला सांगायला आवडेल, बेसिकली त्यांना जनरल शिफ्ट करायची कारण त्यांच्या मुलांकडे त्यांना म्हणजे बघता येणार नाही. म्हणून त्यांचे हसबंड नाईट शिफ्ट करतात आणि त्या डे शिफ्ट करतात. सो अशा रीतीने ते दोन्ही मुलांना खूप चांगलं सांभाळतात. त्यांचे दोन्ही मुलं त्यांच्या स्कूलमध्ये भरपूर चांगल्या लेव्हलला वरती आहेत. म्हणजे अभ्यासामध्ये ते खूप चांगले आहेत दोघं पण. कारण दिवसा त्यांचे वडील बघतात आणि संध्याकाळी त्यांची आई त्यांचा अभ्यास घेते. सो अशा पद्धतीने जर आपण फॅमिली म्हणजे सपोर्टिव्ह एन्व्हायर्नमेंट ठेवलं ना, तर मला नाही वाटत, की भारतामध्ये कधी कुठली व्यक्ती बेरोजगार राहील किंवा कुठलाही विद्यार्थी एज्युकेशनपासून लांब राहील. आणि महत्त्वाची गोष्ट, गावाकडून शहरामध्ये येऊन फक्तच हातावर हात ठेवून बसलेले नाहीयेत, मिळत्या संधी स्वीकारलेल्या नाहीयेत. त्यासाठी पहिल्या शिकण्याची क्षमता ठेवली आहे. त्यांनी स्वतः अपग्रेड केलंय. त्यासाठी वेळ त्यांनी दिलेला आहे. बऱ्याच वेळा असे सिच्युएशन होते, की ज्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं पहिले 1-3 आठवडे, 1 महिनाभर, की बाबा हे आपल्याला जमतंय की नाही, राइट? हो. सो आमच्या ट्रेनर्सला जसे प्रियंका मॅडम आज आमच्यासोबत आहेत, त्यांचाही अनुभव आहे त्याच्यामध्ये. डेफिनेटली काही-काही मुलं रडतात, त्यांना समजत नाही. सेम सिच्युएशनमधून त्यासुद्धा गेलेल्या आहेत. पण इम्पॉसिबल असं कुठलंच नाहीये. जर तुम्ही 2-4 महिने मन लावून काम केलं, तर नक्कीच तुमचं आय-टीमध्ये चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट होतं. त्यामुळे व्हाईट कॉलर आणि चांगला जॉब घेणं हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. असं नाही, की बाबा मी सुरुवात केली, मला जमत नाही, मी सोडून दिलं. असं तर खूप लोकं करतात. पण जे बेस्ट मोटिव्हेशन आहे आपल्याला जे सोनालीकडून मिळतं ते एवढंच आहे, की डेडिकेशन आणि हार्ड वर्क हे पाहिजेच पाहिजे. मी रात्री 11-11, 12-12, 1-1 वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे. खूप ज्या मोठी गोष्टी- गोष्ट आहे ही. म्हणजे हे जनतेला कळलं पाहिजे, की एखाद्या चांगल्या पोझिशनला येण्यासाठी प्रत्येकाने खूप जास्त मेहनत केलेली असते. म्हणजे एखाद्याला कदाचित ती गोष्ट एका तासात कळेल, पण एखाद्या विद्यार्थ्याला ती गोष्ट कळायला थोडासा वेळ लागेल. तर हे स्वीकारलं पाहिजे, की नाही ठीक आहे यार, मला वेळ लागतो, मी थोडं एफर्ट टाकते. म्हणजे थोडक्यात त्यांची मुलं आणि त्या सोबतच अभ्यास करत असतील, पण आज त्या इंडिपेंडंट वुमन आहेत. त्यांच्या मुलांना हे सांगायला झालं स्कूलमध्ये, की नाही माझी मम्मी काहीतरी कमवते. ही तुमची आयडेंटिटी असणं फार गरजेचं आहे. कारण तुमची मुलं तुम्हाला बघून डेव्हलप होणार आहेत. त्यामुळे माझी मम्मी फक्त घरी असते आणि ती बॅचलर आहे, तिची डिग्री आहे, हे कालांतराने मुलंही विसरतात. त्यामुळे माझी मम्मी काहीतरी कंपनीत चांगलं काम करते, हा आदर्श तुम्ही घालून दिला पाहिजे तुमच्या मुलांसाठी. माणसाने कोणतीही गोष्ट जर करायची जिद्द ठेवली, मी निर्णय घेतलाय, तर तो निर्णय खरा कसा होता हे दाखवून देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या मते. कारण की अशा खूप अडचणी येतात, मी स्वतः फेस केलेल्या आहेत त्या. अशा खूप अडचणी येतात की ते आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात, पण आपण जिद्दीने त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि मी घेतलेला डिसिजन हा खरा होता हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे. खूप चांगली गोष्ट आहे. डेफिनेटली तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलंच पाहिजे. आणि आता मला सांगा सोनाली, आता ऑलमोस्ट 4-6 महिने झाले आपली ही जर्नी आहे. तुम्ही जे बेसिकली जे ऑब्झर्व्ह केलं इथलं एन्व्हायर्नमेंट म्हणा, जे काही गोष्टी असेल, आता तुम्ही तुम्हाला नाही का प्रॉपर फॅमिली आहे, तुम्ही आज इंडिपेंडंट आहात. तर मला हे विचारायला आवडेल, की जे बॅचलर आहेत, जे फ्रेशर मुलं जस्ट पास आउट झालेत, त्यांचं ॲटिट्यूड ह्या गोष्टीकडे बघण्याचं फार वेगळं असतं. तुमचं ॲटिट्यूड फार वेगळं आहे. मग ह्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? प्रत्येक आता फ्रेशर मुलं जे आहेत, जे स्टुडंट आहेत करंटली, त्यांनी आहे ना सगळ्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली लक्ष दिलं पाहिजे. हे जमत नाही आहे, ते जमत नाही आहे, किंवा पुढच्या वर्षी करू, किंवा नंतर न बघता येईल, किंवा दुसरीकडे काहीतरी बघू, हे करण्यापेक्षा जे आपण निर्णय घेतला त्याच्यावर ठाम राहणं माझ्या मते हे योग्य आहे. कारण कसं आहे, वेळ ही कोणासाठी थांबत नाही. आपण थांबतो पण वेळ थांबत नाही, वेळ निघून जाते आणि गॅसचा लेबल लगेच नावापुढे लागतो.
अगदी करेक्ट. आणि असं काही गोष्ट आहे, की जसं की आता फॉर एक्झाम्पल बरेच लोकं जॉब करतात. प्रत्येक पद्धतीचे करतात, लेव्हलचे करतात. तर तसा छोटा-मोठा जॉब तर मिळालाच असता. पण मग आय-टीच का? असं का वाटतं, की नाही आय-टीमध्येच यायचं? IT मध्ये ग्रोथ आहे आणि ओके. एक लाईफस्टाईल वेगळी राहते. माणसाचा बघण्याचा अंदाज वेगळा होतो. अगदी करेक्ट. आयुष्यात अशी लोक असतात, म्हणजे फॅमिलीतली म्हणा किंवा बाहेरची म्हणा, की ते म्हणतात की तू काय करू शकतो, तू काहीच करू शकत नाहीस. तर त्याला हे बेस्ट उत्तर असेल आय थिंक. करेक्ट. सो रिव्हेंज घ्यायचाच झाला तर तुम्ही सक्सेसने घेऊ शकता. हो. असं आज सोनालीने खूप लोकांना आन्सर केलंय. सो एखाद्याच्या दिसण्यावरती किंवा त्याच्या वागणुकीवरती न जाता आपण त्याच्या कॅलिबरवरती फोकस केला पाहिजे आणि आपल्या जर्नीमधली कुठलीही व्यक्ती ती आपल्यासाठी बेस्ट लर्नर किंवा लर्निंग असली पाहिजे. हे प्रत्येकाने आज ह्या गोष्टीतून शिकलं पाहिजे, की प्रॉब्लेम्स आहे, सगळं आहे. पण मग हे मोटिव्हेशन तुम्हाला येतं कसं? कारण बघा तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही एकटेच मोटिव्हेशन आहेत. तुमच्या मुलांसाठी, तुमच्या हसबंडसाठी. मग तुमच्याकडे हे मोटिव्हेशन येतं कुठून? की मला रोज सकाळी लवकर उठायचंय, सगळं बनवायचंय, मग ऑफिसला यायचंय, ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचायचंय, वापस जायचंय. हे मोटिव्हेशन तुम्हाला येतं कुठून? ते मला वाटतं आतल्या आतूनच येतं, कारण करण्याची इच्छा जर असेल ना तर मार्ग आपोआप सापडतात मॅम.